नमस्कार. आज आपण बनवतोय पांढऱ्या वाटाण्याची उसळ. त्यासाठी पांढरे वाटाणे पहा मी रात्री पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत. आता याच्यातलं पाणी काढून ठेवलं आहे. हे डायरेक्ट कुकरला शिजवायचे. त्याच्यात हे 3 बटाटे घालायचे आहेत. चला आपण पहिले वाटाणे शिजवून घेऊया. मंडळी हे बघा, वाटाणे आणि बटाटे मी कापून घेतले आहेत, सालं काढून फोडी केल्या आहेत आणि आता हे आपण शिजवून घेऊया. हे बघा मंडळी, ओलं खोबरं घेतलं आहे, मिरचीचं वाटण, लसूण, कढीलिंब, टोमॅटो, कांदा घेतला आहे आणि इथे कोरडे मसाले घेतले आहेत. मालवणी मसाला, कलरचं तिखट, धना पावडर, जिरा पावडर हा घेतला आहे. 1 चमचा गरम मसाला आणि वरून घालण्यासाठी कोथिंबीर. तेल आणि फोडणीचं साहित्य मी इथे ठेवलं नाही आहे. आता आपण कढई तापायला ठेवली आहे आणि फोडणी करूया. हे पहा मंडळी, आपण तेल तापवून घेतलं आहे, फोडणी करून घेतली आहे. कढीलिंब, ओला नारळ आणि लसूण, मिरचीचा ठेचा सर्व घालून घेतलेला आहे. आता हे छान फ्राय करून घेऊया आणि याच्यावर कांदा, टोमॅटो घालूया. हे पहा, आपण कांदा फ्राय करत आहोत. कांदा चांगला मऊ झाला की मगच टोमॅटो घालायचा आहे. कांदा परतून झाल्यावर त्यावर टोमॅटो आणि सर्व कोरडे मसाले म्हणजे गरम मसाला सोडून सर्व यामध्ये घालून दिलेलं आहे. वाटाणे शिजलेले आहेत, त्या वाटाण्याचंच थोडंसं पाणी आपण याला घातलेलं आहे, म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत, नाही तर कोरडे मसाले जळून जाऊ शकतात. हे पहा, आपण कढईमध्ये वाटाणे पण घालून घेतलेले आहेत. वाटाणे एकदम छान पद्धतीने शिजलेले आहेत. गरम पाणी बाजूला करायला ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आता आपण गरम पाणी घालून घ्यायचं आहे. हे पहा मंडळी, आपली उसळ तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर घालायची आणि याच्यात लिंबू पिळायचं आहे. ते लिंबू पिळून घेत आहे. पांढऱ्या वाटाण्याची तर्रीवाली उसळ.